चला आज मी इथे बनवते आहे दिवाळी स्पेशल शंकरपाळे। बनवायला अतिशय सोपे आणि चवीला तितकेच रुचकर लागणारे। चला बघूयात। एकदम नरम आणि ठिसूळ असणारे हे शंकरपाळे बनवायला जितके सोपे आहेत ना तितकेच खायला सुद्धा रुचकर लागणारे आहेत। तर त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, अर्धा किलो मैदा घेतला। तर हा आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे, हवं तर तुम्ही किलोच्या मापातही हे घेऊ शकता। त्यानंतर मी इथे एक 125 ग्राम म्हणजेच 125 ग्राम साखर घेतलेली आहे, जी मी दळून घेतली। काय होतं घाई गडबडमध्ये आपल्याला वितळायला वेळ राहत नाही, म्हणून पिठी साखर करायची आणि 1 कप पाणी घेऊन त्यामध्ये ही पिठी साखर चांगली वितळण्यासाठी ठेवून द्यायची। थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणजे लवकर वितळल्या जाईल। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच आज मी इथे हे शंकरपाळे कोकोनट फ्लेवरचे बनवते आहे। मस्त लागतात ना, खरंच एकदा तुम्ही ट्राय करा। आपण नेहमी ते साधेसे शंकरपाळे बनवतो, पण काहीतरी वेगळं पाहिजे, फ्लेवर चेंज असला ना तर खायलाही खूप छान लागतं। तर एकदा नक्की ट्राय करा। तर साधारण पाऊण वाटी सुक्क खोबरं म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे, ते मी त्यामध्ये घातलं। त्यानंतर 100 ग्राम आपल्याला तूप घालायचं आहे। थोडंसं कमी असलं तरी चालते, कारण कोकोनटला ऑइल असते त्यामुळे फारसं काम पडत नाही। त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आणि मोहन सगळीकडे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, साधारण मूठ वळल्या गेली पाहिजे। आता आपण त्यामध्ये घालूया वितळलेली साखर। वितळलेली साखर घालून पीठ आपल्याला हे चांगलं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। शक्यतो एवढ्या पाण्यामध्येच हे पीठ बऱ्यापैकी मळलं जातं, पण एखाद्या वेळेला काय होतं की मैद्याला कमी जास्त पाणी लागू शकतं, तर थोडंसं तुम्ही इथे लागलं तर ॲड करू शकता। अशा पद्धतीचं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं। आता आपण मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा, त्याला थोडंसं आणखी चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे नरम होईल। ते नरम झाल्यानंतर त्याचा आपल्याला असा गोलगोल आकार द्यायचा आणि छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे। खरंच सांगते ना, या पद्धतीचे तुम्ही शंकरपाळे एकदा बनवले ना खूप छान लागतात। आणि त्यातनं तुम्ही असे फ्लेवर त्यामध्ये ॲड करा कोकोनटचा, म्हणजे विश्वासच बसणार नाही तुमचा की इतके सुंदर हे शंकरपाळे लागतात। मी बऱ्यापैकी बनवत असते ना, म्हणून एवढं कॉन्फिडेंटली सांगते की खूप छान लागते। पातळ अशी पोळी लाटायची, साधारण अर्ध्या इंचाची आपल्याला जाडी ठेवायची आहे या पोळीची। त्यानंतर असे आडवे उभे काप करायचे आणि शंकरपाळ्याचा आकार देत अशा पद्धतीचे शंकरपाळे आपल्याला इथे कापून घ्यायचे आहेत। तर आता मी हे राहिलेले सर्व शंकरपाळे अशाच पद्धतीने व्यवस्थित असे कापून घेते आहे। मस्त बघा, इथे माझे सर्व शंकरपाळे कापून झालेले आहेत। तर आता आपण हे तळायला घेऊया। तर तळण्यासाठी आपल्याला इथे मध्यम आचेवरच हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीचे शंकरपाळे तेलात घातल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाही, कारण काय होतं की ते असे फुलतात ना, तर म्हणजे असे सैल होतात। आपण ज्या वेळेला सराटा वगैरे घालतो तर ते फुटायची तुटायची शक्यता राहते, त्यामुळे जोपर्यंत ते पूर्णपणे आकार पकडत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करायचं नाही। त्यानंतर त्याला हळूवारपणे असं मिक्स करत करत तर आपल्याला शंकरपाळे मस्त असे सोनेरी गोल्डन होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत। तर इथे माझे शंकरपाळे बोलता बोलता तळून सुद्धा झालेले आहेत। तर अशाच पद्धतीचे तुम्ही सुद्धा शंकरपाळे चांगले तळून घ्यायचे आहेत आणि या कोकोनट फ्लेवरचे शंकरपाळे एकदा जरूर ट्राय करा। खरंच सांगते तुम्हाला सुद्धा खूप आवडतील। आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला मुळीच विसरू नका। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।